नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे। टायमिंग दाखवते तुम्हाला। आता वाजलेले आहेत 12 वाजून 10 मिनिटं झालेले आहे। आज मला करायची आहे किचनची डीप क्लिनिंग। तर चला आता कामाला सुरुवात करते। तर आता सुरुवातीला ना जे किचनमधले जे डब्बे वगैरे होते ना शेल्फवर लावलेले कंटेनर वगैरे ते सगळे आता मी काढून घेणार आहे आणि त्यामधलं जे काही साहित्य आहे ना ते दुसऱ्या भांड्यांमध्ये टाकून ठेवणार आहे आणि व्यवस्थित स्वच्छ घासून मग नंतर त्यामध्ये सगळं सामान वगैरे भरणार आहे। आणि मेन कारण जे आहे ना माझं किचन क्लीन करण्याचं ते म्हणजे हा काचाचा शेल्फ, कारण हा एवढा घाण होतो ना, एवढी धूळ बसते यावर। दर महिन्याला एकदा तरी हे मला क्लीन करावंच लागतं। आणि बघा किचनमधली विंडो ना दिवसभर ओपनच ठेवते मी, कारण थोडीशी हवा खेळती वगैरे राहते ना, नाही तर बाकी सगळीकडे तर घर बंदच असतं त्याच्यामुळे। आणि त्यामुळे काय होतं किचनमध्ये खूप सारी घाण धूळ येते आणि जेव्हा तुमचं असं व्हाईट किचन असेल ना त्यावेळेस ते मेंटेन करणं पण खूपच अवघड असतं। कारण बघा दुसरा कलर असला ना तर थोडं धूळ वगैरे दिसत नाही, पण व्हाईट जर किचन असलं ना तर मग ते मेंटेन करून ठेवावं लागतं, स्वच्छ ठेवावं लागतं। थोडेसेही कुठं डाग वगैरे लागले ना तर मग कोणी आल्यावर अचानक कोणी घरी आलं आणि बघितलं तर ते मग बरोबर नाही वाटत। त्यामुळे मग होतं होईल तेवढं ना जे किचन आहे ना ते मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते। तर आता इथे बघू शकता सकाळचा स्वयंपाक वगैरे माझा झाला होता। ह्यांनी कामाला वगैरे गेले, मुलांना जेव वगैरे घातलं। आणि जेव्हा पण मला अशी डीप किचन क्लिनिंग करायची असते ना त्यावेळेस मी काय करते, आधीच स्वयंपाक वगैरे करून ठेवते। त्यामुळे काय होतं बघा, जेव्हा आपली किचन क्लिनिंग संपते ना त्यानंतर आपण ऑलरेडी खूप थकलेले असतो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा आपल्याला कंटाळा येतो। त्यामुळे मग आधीच करून ठेवला ना तर मग नंतर आपण जेवण वगैरे आरामशीर करू शकतो आणि आराम पण करू शकतो काम केल्याच्या नंतर, म्हणजे जास्त थकल्यागत आपल्याला वाटत नाही। तर त्यामुळे मग अशा पद्धतीने करत असते। आणि बघा दर एका महिन्याला मी अशा पद्धतीने किचन क्लीन करते। तुम्ही बघा किचन किती जरी साफ ठेवलं ना तरी ते तेवढंच घाण होतं, धूळ वगैरे येतेच, डस्ट जमा होतेच। पण जेव्हा आपण असं वेळोवेळी क्लीन करतो ना त्यावेळेस आपलं किचन मेंटेन राहतं, स्वच्छ राहतं। आणि सकाळचे जे भांडे वगैरे ना ते मी तसेच राहू दिले होते, कारण मी म्हणलं आता मला किचन क्लीन करायचंच आहे तर मग मी एकदाच सगळे भांडे वगैरे घासून घे, कारण मग परत आधी भांडे घासले असते ना मग मला परत किचन वाटा क्लीन करावा लागला असता आणि परत एकच काम मला 2 वेळेस करावं लागलं असतं। त्यामुळे मग मी म्हणलं असू दे नंतरच सगळं भांडे वगैरे घासून घेते। तर इथे बघू शकता हा जो शेल्फ आहे ना सुरुवातीला हा मला रिकामा करायचा आहे आणि भरण्यांमध्ये ना भरपूर असं सामान वगैरे होतं। तर आता एक एक करून ते सगळं सामान वगैरे मी काढून घेते। आणि बघा गॅस वगैरे जवळ आहे ना शेल्फ जवळ, त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेस ना जे डब्याची झाकण असते ना बघा त्याच्यावरती धूळ आहे ना ते एकदम चिटकून ते तेलकट झाल्यागत होतं। त्यामुळे मग दर महिन्याला मी अशा पद्धतीने क्लीन करते। तुम्ही देखील बघा जर दर महिन्याला अशा पद्धतीने किचन क्लीन केलं ना तर तुमचंही किचन नेहमी नीटनेटकं आणि सुंदर राहील। आणि मला तर ब्लॉग वगैरे बनवायचे असतात त्यामुळे मग होता होईल तेवढं किचन मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते। तर इथे बघू शकता सगळ्या भरण्यांमधलं आता जे सामान आहे ना ते एक एक करून मी काढून घेत आहे। आणि आज ना शिव पण लवकर झोपला आहे त्यामुळे मग आता तो उठेपर्यंत 2 घंट्याचा वेळ आहे माझ्याकडं। तेवढ्यात जेवढं काम होईल ना तेवढं मी करून घेणार आहे। जे जे किचनमधलं काम होईल तेवढं करून घेते तो उठेपर्यंत, कारण मग तो उठला ना मग मला काहीच नाही काम करू देत, कारण मग तो किचनमध्ये येतो, किचनमध्ये पाणी वगैरे सांडलेलं असतं, पडायची वगैरे भीती वाटते ना। त्यामुळे मग जेव्हा ते झोपतो ना त्यावेळेसच मग मी अशी कामं वगैरे काढते। तर चला आता पटकन सगळ्या भरण्यातलं सामान वगैरे काढून घेते।
तर आता तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भांड्यांमधलं मी सामान दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपलं किचन खूपच लहान आहे, त्यामुळे सर्व काही इथे बसणं शक्य नाही. म्हणून जे काही भांड्यांमधलं सामान मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं होतं ना ते दुसऱ्या रूममध्ये मी नेऊन ठेवलं. तुम्ही इथे बघू शकता ताईंनो, इथे सगळ्या भरण्या काढल्या आहेत, हे जार वगैरे सगळे काढले घासायला. आणि हा जो शेल्फ आहे ना तर हे पूर्ण मला क्लीन करायचं आहे, पूर्ण व्यवस्थित घासून. खूप घाण झालंय बघा, खूप घाण झालंय. तर आता भांडे पण आहेत सकाळचे स्वयंपाकाचे, तर ते सगळं आता एकत्रच मी सगळे भांडे घासून घेणार आहे आणि त्यानंतर मग किचन डीप क्लीन करणार आहे, सगळ्या खिडक्या धुणार आहे आणि हे शेल्फ वगैरे क्लीन करणार आहे. तर दर महिन्याला माझी अशी सफाई असतेच, कारण असं वाटतं बघा की वाईट किचन आहे म्हणून छान दिसतं, पण जेवढं वाईट आहे ना तेवढंच ते घाण पण होतं, तेवढंच त्याच्यावर धूळ पण जमा होते आणि एवढी डस्ट येत आहे ना बाहेरून. आणि ही जी खिडकी आहे ना ही आमची 24 तास उघडीच राहते, त्यामुळे मग काय खूप सारी धूळ येते किचनमध्ये किती जरी. आणि हे शेल्फ आहे ना ह्याला किती जरी पुसलं ना तरी पण ह्याच्यावर हे बघा अशी धूळ वगैरे दिसतेच. तर सुरुवातीला हे सगळे भांडे वगैरे घासून घेते. काय झालं माहितीये का, मी ना 2 असे ॲप्रन मागवले होते आणि मी कुठं ठेवलं होतं हे मला लक्षातच येत नव्हतं, म्हणजे मी पूर्णपणे विसरून गेले होते. आणि काल मी कपाटाची पूर्ण आवरावर केली तेव्हा बघा हे ॲप्रन सापडलं. ह्याच्यासोबत जे होता ना ते पूर्णपणे खराब झालाय. मी बरं झालं मला काल सापडला, आज मला साफसफाई करताना हेल्प होईल. काय शिवा बघा, शिवा मागतोय. मम्माचा आहे, मम्माचा ॲप्रन आहे, ॲप्रन ॲप्रन. बरं झालं ना काल मला भेटला, आज मला साफसफाई करताना कामी येईल. नाही तर कपडे पूर्ण ओले होतात भांडे वगैरे घासताना. मम्मी मला दे, तुला खेळायचं नाहीये. हे घेऊ तू, पण घे तुला खेळायला. हे मम्माचे कामच आहे, मम्माचे काम. तर आता काय झालं माहिती का, मी ॲप्रन काढायला घेतला आणि त्या आवाजानंच म्हणजे पन्नीच्या आवाजानं पिल्लू उठून बसलं शिव. तर मग आता थोडंसं त्याला खेळायला मी दुसरे खेळणी वगैरे दिली आणि थोडंसं त्याला ना खेळण्यामध्ये रमवलं आणि परत मी माझ्या किचनच्या क्लिनिंगला लागले. कारण मग आता टाईमपास केला असता ना तर मग 5 वाजले असते पूर्ण कामाला. त्यामुळे मी म्हणलं चला मुलांना कसं तरी खेळवतच आता काम करून घेऊयात. नॉर्मली बघा मस्त झोपी घेतो आणि जेव्हा मग मी असं काम करते ना त्यावेळेस मुद्दाम उठून बसतो. आता असं म्हणलं थोडंसं जरी आवाज आला तर तो उठतोच आणि हे रोजचंच आहे. जेव्हा पण भांडे वाजले की तो उठणार, पन्नीचा आवाज आला की तो उठणार, दररोजच आहे असं. आता तर सवय लागली. तर पिल्लूला मग थोडंसं खेळण्यामध्ये रमवलं आणि आता मी भांडे घासायला घेतले. आणि एवढा भांड्याचा राडा पडला होता ना, एक तर सकाळची भांडे आणि ही भरण्या वगैरे सगळ्या. तर चला आता पटापट सगळी भांडे वगैरे मी घासून घेते. तर जेव्हा पण असे खूप सारे भांडे पडतात ना त्यावेळेस मी काय करते, थोडे थोडे करून घासते. त्यामुळे काय होतं आपल्याला वाटत बी नाही बघा की आपण एवढे सारे भांडे घासले, म्हणजे थोडे थोडे करून घासल्यास. त्यामुळे मग काय केलं, सगळे भांडे ना 2-3 वेळेस करून मी घासून धुवून ठेवलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदी जे घरातले होते किचनमधले ते सगळे घासले, त्यानंतर मोठे मोठे भांडे घासले आणि लास्टला आता भरण्या वगैरे घासायला घेतल्या. तर अशा पद्धतीने केले नाही तर मग थोडंसं इझी जातं काम मला करायला त्यामुळे. आणि किचन काउंटर टॉपनं खूपच लहान आहे, त्यामुळे मग काय झालं, जे किचनमधली सगळी भांडी होती ती मी जे भांड्याचं रॅक आहे ना त्यामध्ये सगळी ठेवली.
आणि एक दुसरा टप आणला जेणेकरून ह्या भरण्या वगैरे मला त्यामध्ये ठेवता येतील. तर आता हे तर बाहेर सुकवायला ठेवायला लागतील उन्हामध्ये, कारण आता इथे किचन ओटा पण मला क्लीन करायचा होता, वरचा शेल्फ वगैरे पण क्लीन करायचा होता. त्यामुळे मग भरण्या वगैरे इथं बसणारच नव्हत्या. तर त्यामुळे आता सगळ्या भरण्या वगैरे मी एक एक करून घासून घेत आहे अशा पद्धतीने. तर व्यवस्थित घासून घेत आहे ताराच्या घासणीने, कारण काय होतं बऱ्याच वेळेस ते भरण्यांवर सुद्धा तेलाचे वगैरे डाग वगैरे उडल्या जातात. कधी कधी आपले हात पण घाण वगैरे लागतात ना, त्यामुळे मग व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. तर इथे बघू शकता ताईनूस अर्ध्या भरण्या मी घासून ठेवल्या होत्या आणि त्यानेच पूर्ण टप वगैरे भरून केला होता. जास्त काही वजन नव्हतं टपचं, एकदम हलकं होतं. म्हणून मी काय केलं, आरूला म्हणलं आरू ह्या सगळ्या भरण्या घे आणि ज्या आपल्या सिड्या आहेत ना त्याच्यावर वाळायला ठेव अशा पालत्या घालून. त्यामुळे काय होईल, त्या व्यवस्थित सुकतील. कारण किचनमध्ये तर अजून जागाच नव्हती मला भरण्या वगैरे ठेवायला. तर आरू म्हणला ठीक आहे मम्मा, तर आता तो घेऊन जाईल आणि तोपर्यंत जे राहिलेल्या भरण्या आहेत ना, हे दिसायला जरी तुम्हाला थोड्याशा दिसत असतील ना, तरी मला घासायला भरपूर वेळ लागला होता. तर इथे बघू शकता आरू आता टप घेऊन जात आहे सगळ्या भरण्या वगैरे वाळू घालायला. आणि घरामध्ये ना दुसरं कोणत्याच ठिकाणी ऊन वगैरे येत नाही, फक्त ज्या आपल्या वरच्या सिड्या आहेत ना बघा तिथेच येतं. जेव्हा आपलं नवीन घर बनेल ना त्यावेळेस तर आपलं पूर्ण टेरेस ओपन टेरेस असणार आहे, त्यावेळेस तर मग असं वाळू वगैरे घालायचं काही टेन्शनच नसणार आहे. असो तोपर्यंत जसं होईल तसं मस्तपैकी ॲडजस्ट करायचं सगळं. तर आता किचनमध्ये सगळे भांडे मी घासलेत, पण किचन क्लीन करायचं राहिलंय. तर शिव आता खूप रडायला, तर शिवला आता जेवू घालते, झोपी घालते आणि मग बाकीची कामं करते. तर बघा जेव्हा आपल्याला लहान मुलं असतात ना 1-2 वर्षाचे किंवा मग 2 मुले जरी घरी असले ना तर खूप धिंगाणा मस्ती करतात. आणि लहान मुले जर असतील तर मग कामापेक्षा त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त आवश्यक असतं. आणि आपण काम करताना ते किरकिर करतात, रडतात, त्यामुळे मग त्यांना सांभाळूनच जे काही आपल्याला काम करायचं असतं ना ते करायचं असतं. ज्यावेळेस घरामध्ये जास्त मेंबर असतात, सांभाळणारी व्यक्ती असते मोठे कोणी, तर त्यावेळेस एवढं काही टेन्शन येत नाही. काम करताना सगळं काम खूप इझिली होतं, कारण बाळाला सांभाळणारं कोणी असतं. पण आमच्या घरी दुसरं कोणीच नाही आहे, ह्यांनी कामाला जातात आणि आरू पण एवढं काही लक्ष देऊ नाही शकत त्याच्यावर, कारण त्याचा पण अभ्यास वगैरे करायचा असतो त्यामुळे. आणि म्हणून मग असं काम वगैरे करताना ना थोडंसं माझं अर्धं काम होतं, त्यातच मग पिल्लूचा आवाज येतो, मग मी काम त्याच्यापाशी जाते, त्याला घेते, त्याच्यासोबत थोडं खेळते, त्याला जेवू वगैरे घालते, झोपी घालते आणि त्यामध्ये मग 1-अर्धा तास माझा निघून जातो. आणि त्यामुळे मग कोणतंच माझं काम ना एक सलग होत नाही, थोडंसं असं टप्प्याटप्प्यानंच मला करावं लागतं. तर आता बाळाला मी झोपी घातले, त्याला जेवू घातले आणि त्यानंतर झोपी घातलं. तर आता मला आता खूप हळूहळू काम करायचं आहे, जेणेकरून आवाज येऊ नये आणि पिल्लू परत उठू नये, नाही तर मग हे काम पूर्ण व्हायला मला 5 वाजतील. तर आता तुम्हाला टायमिंग सांगते, आता वाजले होते 1:30, कारण 12 वाजले तेव्हापासून मी कामाला लागले होते. 1 वाजेपर्यंत माझी सगळी भांडी झाले, त्यानंतर मग अर्धा-पाऊण तास लागला पिल्लूला झोपी घालायला आणि आता 1:45 तरी वाजले होते. तर आता पटकन मी किचन ओट्यावर चढले आणि त्यानंतर जो काचेचा आपला शेल्फ आहे ना ते क्लीन करायला घेतला. तर सुरुवातीला ना जी आपली ताराची घासणी असते ना त्यानेच मी पूर्ण घासून घेतलं आहे, कारण त्या काचं जे होते ना ते वरचे खूप तेलकट झाले होते, त्यामुळे असं लांबून तर दिसत नव्हते, पण जेव्हा मी पुसायला वरती गेले ना त्यावेळेस खूप घाण दिसत होते. म्हणून मग सुरुवातीला ताराच्या घासणीनं स्वच्छ घासून घेतलं. त्यानंतर आधी पाणी टाकूनच क्लीन करत होते, पण नंतर भांडी वगैरे इथे ठेवले होते ना किचनमध्ये धुतलेली, तर मग त्यामुळे नंतर ना काय केलं, कपड्याने ओल्या कपड्याने व्यवस्थित सगळे काचं वगैरे पुसून घेतले. त्यानंतर ज्या स्टाईल दिसत आहेत ना बघा काचा मधल्या, त्यासुद्धा मी अशा पद्धतीने कपड्याने पुसून वगैरे घेतल्या. जास्त काही घाण झाल्या नव्हत्या स्टाईल वगैरे, तर अशा पद्धतीने पुसलं की लगेच निघून जात होतं.
आणि वरचे जे कॅबिनेट होते ना, आपला जो किचन कट्टा आहे त्याच्यावर, तर ते सुद्धा ना थोडेसे मी पुसून घेतले. मला चला लगेच हे पण काम करून घेऊयात, कारण सारखं सारखं इथे वरती चढून हे सगळं काम करणं होत नाही. महिन्यातून एकदा बघा अशी क्लिनिंग करू शकते, पण 15 दिवसाला सगळं करणं पॉसिबल होत नाही लहान मुलं असल्यामुळं. त्यामुळे मग आता काम हातात घेतलंच होतं, तर म्हणलं चला डीप क्लीन करूयात व्यवस्थित, मस्त किचन चमकलं पाहिजे नाही का. तर इथे बघू शकता ज्या विंडो होत्या ना त्यासुद्धा मी घासून पूर्ण जे तेलकट डाग होते ना त्यावर उडलेले वरती, कारण दररोज ते विंडो वगैरे क्लीन होत नाही. खालच्या स्टाईल वगैरे तर क्लीन करते, पण विंडोवर पण तेलकट डाग वगैरे दिसत होते. ते सुद्धा मी मग जे ताराची घासणी होती ना त्याने घासून पूर्ण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे विंडो वगैरे. आणि त्यानंतर इथे बघू शकता गॅसच्या वरती तर बापरे बघायचंच काम नव्हतं, एवढं तेलकट दिसत होतं. तर मग तिथे सुद्धा मी ताराच्या घासणीने सगळं क्लीन केलं. आणि एकदा ताराच्या घासणीने हात फिरवला ना लगेच निघत होतं, म्हणजे दिसायला घाण दिसत होतं, पण हात एकदा फिरवला ना लगेच निघून जात होते, कारण जास्त जिद्दी झाले नव्हते ना, कारण दर महिन्याला अशी साफसफाई होती त्यामुळे. आणि त्यानंतर इकडल्या बाजूचं जे शेल्फ आहे, छोटे 2 शेल्फ, ते सुद्धा मी व्यवस्थित क्लीन केले. इकडच्या साईडच्या ज्या स्टाईल होत्या ना त्यासुद्धा मी अशा पद्धतीने पुसून घेतल्या, कारण दिवाळीलाच मी डीप पूर्ण क्लीन केलं होतं किचन. सगळे वरचे कॅबिनेटसुद्धा मी कॅबिनेटमध्ये सामान काढून ते सुद्धा मी स्वच्छ करून ठेवलं होतं. त्यामुळे मग आता एवढं काही जास्त काम नव्हतं. आणि दिवाळी झाल्याच्यानंतर परत एका महिन्याने मी किचन क्लीन केलं होतं, तर एवढं काही जास्त काम मला दिसत नव्हतं. फक्त जे स्वयंपाकामुळे जेवढं काही घाण होतं ना तेवढं सगळं क्लीन करावं लागलं मला. त्यानंतर इथे बघू शकता जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना ते मला खूप आवडतात किचनमध्ये ठेवायला, कारण सुंदर दिसतं त्यामुळे किचन म्हणून. तर हे जे पॉट वगैरे होते ना ते खालून पूर्ण घाण झालेले, तर ताराच्या घासणीनेच मी अशा पद्धतीने घासून घेतले, कारण मग ते निघतच नव्हते नुसतं पाण्याने धुतल्याने त्यामुळे. आणि जे असे फ्लावर्स किंवा मग ते होतं ते असे पाण्याने धुवून घेतले की लगेच निघून जात होते. त्यानंतर सगळे धुवून मी इथे खिडकीतच ठेवत होते, कारण मग नंतर खिडकी ओपन केली ना ते सगळे लगेच सुकून जातात त्यामुळे. तर आता सर्व प्लांट्स वगैरे मी खिडकीमध्ये वाळायला ठेवले. आणि त्यानंतर हे गॅस जे आहे ना ते मी क्लीन करायला घेतलं, गॅसची शेगडी वगैरे. बरेच दिवस झाले मी अशा पद्धतीने डीप घासून नव्हती घेतली, आणि आज एकदम मी पूर्ण डीप क्लीन करून घेत होते, कारण वरतून तर पूर्ण क्लीन दिसत होती, पण जे बटन्स होते ना गॅस वगैरे चालू करायचे तिथे थोडीशी घाण वगैरे जमा झाली होती. पण ताराच्या घासणीनं अशा पद्धतीने मी घासून घेतलं. थोडासा वेळ लागला पण पूर्णपणे क्लीन झालं, कारण आता बघा 9-10 वर्ष झालेली आहेत या गॅसच्या शेगडीला. किती दिवस म्हणजे त्याच्याला तशीच राहणार ना, तरी पण व्यवस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न करतच असते. इथे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मी ते जे बटन आहेत ना ते व्यवस्थित क्लीन केले. आणि आता ना मी नवीन गॅसची शेगडी पण घेणार आहे, आणि आता जेव्हा मी नवीन घेईल ना त्यावेळेस 3 बर्नरची घेणार आहे, कारण मला खूप इच्छा आहे की तशा टाईपची घ्यायची. तर बघू, तर मला तुम्ही ना सजेस्ट करा ताईंनो की मी ग्लासची जी येते ना बघा गॅसची शेगडी ती वाली घेऊ का अशी स्टीलची नॉर्मलवाली घेऊ, कोणती चांगली असती. कारण बघा 2-3 दिवसापूर्वीच आमच्या दारामध्येच ना एक म्हणजे माणूस घेऊन आलेला टेम्पो वगैरे, तर त्याच्यामध्ये मी गॅसच्या शेगड्या म्हणजे जी ग्लासची शेगडी आहे ना ती पण बघितली काचाची. मला खूप आवडली ती, 3 बर्नरचीच होती. पण मला असं वाटलं की आधी मी तुम्हाला सगळ्यांना विचारावं व्यवस्थित असते की नाही, किंवा मग फुटत वगैरे नाही ना. मला असा डाऊट येत होता की जास्त कधी काय होतं, बऱ्याच वेळेस मी असं गॅस चालू ठेवते आणि विसरून जाते, मग 5-10 मिनिटांवर लक्षात येतं अरे गॅस चालूच आहे, मग बंद करायला येते. तर अशा वेळेस ना परत ते जे काच आहे ना ते फुटायला नको, त्यामुळे मग
मला म्हणजे मी घेता ती गॅसची शेगडी ठेवून दिली, की मी म्हटलं नको, आधी थोडं आरूच्या पप्पाला वगैरे विचारते त्यानंतर घेते, कारण ही खूप खराब झाली आहे. याचे जे पाय आहेत ना मागचे ते दोन्ही देखील तुटले आहेत. असंच मी दाखवत आहे, कारण व्यवस्थित चालत आहे, बाकी फक्त त्याचे पाय खराब झालेत. बघू आता, ह्यांनी म्हणले की घेऊयात नवीन. तर मी कोणती घेऊ मला नक्की सांगा ताईंनो. ग्लासची घेऊ का अशी नॉर्मल जी स्टीलची येते ना 3 बर्नरची ती वाली शेगडी घेऊ? तर तुम्ही कॉमेंट करत जा ताईंनो. मी एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवते, ब्लॉग बनवते, तुम्ही पाहतासुद्धा पण तुम्ही एकसुद्धा कॉमेंट नाही करत. तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, आणि जे हाईपचं बटन आहे ना ते ब्लॉग जर आवडला असेल ना ते नक्की प्रेस करत जा. आणि त्यानंतर तुमची जे काही ॲडवाईस आहे मला सांगायचं असेल किंवा मग कॉमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करू शकता ताईंनो. मी त्याचं होता होईल तेवढं रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. तर इथे बघू शकता तुम्ही गॅस वगैरे मी सगळं क्लीन केलं. त्यानंतर इकडच्या साईडच्या ज्या स्टाईल आहेत ना ताईंनो त्यासुद्धा मी घासून स्वच्छ पाण्याने आता धुवून घेणार आहे, पुसून घेणार आहे ओल्या कपड्याने. इथे बघू शकता अशा पद्धतीने. आणि आपलं आता दररोजच काम हे नळं वगैरे क्लीन करायचं. त्यानंतर ज्या खालच्या स्टाईल आहेत काउंटर टॉपवरच्या त्या वगैरे क्लीन करायच्या. त्यानंतर जे सिंक आहे त्याच्यामधलं जे काही खरकटं वगैरे आहे ना लास्टला ते सगळं मी काढून घेते. त्यामुळे काय होतं मुंग्या झुरळ वगैरे होत नाहीत किचनमध्ये. तर सगळं खरकटं वगैरे मी काढून घेतलं बारीक बारीक राहिलेलं. आणि त्यानंतर स्वच्छ सिंकसुद्धा मी क्लीन करून घेतलं. तर किचनमधली ही सगळी आपण कामं करतोच, पण एक काम आपण जे नेहमी विसरतो ते म्हणजे मिक्सर क्लीन करायचं. थोडाफार कपडा तर आपण मारूनच घेतो, पण जेव्हा पण आपण इडलीचं पीठ वगैरे यावर बारीक करून घेतो किंवा मग एखादी ग्रेव्ही वगैरे बनवायची असते ना भाजीची, त्यावेळेस जेव्हा टोमॅटोची प्युरी वगैरे बनवतो ना तर बऱ्याच वेळेस ना मिक्सरवर डागं पडतात. जे आपण मिक्सरचं भांडं जिथे लावतो ना तिथं पण बऱ्याच वेळेस खूप म्हणजे पाणी वगैरे सांडलेलं असतं, थोडंसं खरकटं सारखं दिसतं. तर ते सगळं ना इझिली हातानं निघत नाही. त्यावेळेस काय करायचं, एखादा जुना ब्रश बघा असेल ना घरी, ब्रश प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो, त्या ब्रशनी जुन्या ब्रशनी अशा पद्धतीने मिक्सर क्लीन करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं एकदम डीप मिक्सर क्लीन होतं. आणि महिन्यातून बघा 4 वेळेस तरी आपण अशा पद्धतीने मिक्सर क्लीन करायचं. त्यामुळे नेहमी नीटनेटकं आणि व्यवस्थित राहतं. तर ताईंनो इथे बघू शकता सगळे आता माझे भांडे वगैरे घासून झालेत. मिक्सर मिक्सर पुसून घेतल्याच्या नंतरनं अशा पद्धतीने इथे ठेवले. सगळ्या बरण्या वगैरे पण मी आतमध्ये आणून ठेवल्या. आणि आता या जेव्हा बरण्या पूर्णपणे सुकतील ना त्यानंतरच मी त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवेल. लवकरच ते पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कशा पद्धतीने महिन्याचा किराणा सगळे म्हणजे डबे वगैरे धुवून झाल्याच्या नंतरच त्यामध्ये भरते. कारण त्यामुळे काय होतं डाळी खराब होत नाहीत, त्यात पाखरं होत नाहीत किंवा मग किडे वगैरे होत नाहीत. म्हणून मग अशा पद्धतीने क्लिनिंग करणं आवश्यक असतं. आणि इथे बघू शकता ताईंनो सगळं काम झाल्याच्या नंतरनं किचन किती सुंदर दिसत आहे. जे ग्लासचा शेल्फ आहे ना ते पण मी खूप छान असा क्लीन केला. त्यानंतर इकडे बघू शकता हे दोन्ही शेल्फ मी क्लीन करून ठेवले. तर हा ब्लॉग ना खूपच मोठा होत होता, त्यामुळे मग ते सगळं मला या ब्लॉगमध्ये शेअर करता आलं नाही. पण लवकरच मी 2-3 दिवसात अजून एक ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसं मी सामान वगैरे सगळा किराणा वगैरे भरण्यामध्ये भरते वगैरे ते सगळं. आणि आता बघू शकता आपलं किचन किती सुंदर दिसत आहे. आणि जेव्हा असं किचन मी क्लीन केलं ना त्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं, एवढं छान वाटत होतं ना घरात. किचनचं पण माझं सगळं आवरलं. आणि किचनमधल्या सगळ्या भरण्या वगैरे इथे बघू शकता सगळ्या घासून ठेवल्यात. आता ह्या सुकल्या ना मग याच्यात सामान भरून ठेवेल. थोड्याशा इथं ठेवल्या, इकडे बसत नव्हत्या ना त्यामुळे. आणि हे सगळे प्लांट्स वगैरे सगळे धुवून स्वच्छ ठेवलेत. अशा पद्धतीने मग आज किचनची क्लिनिंग वगैरे केलेली आहे ताईंनो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना प्लीज व्हिडिओला लाईक करत जाऊ. खूप मेहनत लागते एक ब्लॉग बनवायला. जिथं हे सगळे कामं करायला फक्त 2 तास लागतात ना तिथे जेव्हा आम्ही ब्लॉग शूट करतो ना तेव्हा 3-3.5 तास इझिली लागतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.